जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे आषाढी एकादशी स्पेशल काळे मिरे टाकून साबुदाणा खिचडी। या वाटीने मी 2 वाट्या साबुदाणा घेतला। 2 ते 3 पाण्याने धुवून साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकायचे। असा साबुदाणा भिजवला की छान भिजतो। पाणी साबुदाण्याच्या वर असायला पाहिजे। हे असे 5 ते 6 तासासाठी साबुदाणा झाकण ठेवून भिजत ठेवायचा। 6 तासानंतर साबुदाणा छान भिजलेला आहे। असा भिजायला हवा। साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, जिरे, सेंधा नमक, 2 लहान चमचे काळे मिरे, हिरवी मिरची, 1 कापलेला बटाटा, तेल, 2 लहान चमचे मिरे मिक्सरला जाडसर फिरवून घेते। हे असे थोडे जाडसर। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले साल काढलेले शेंगदाणे मिक्सरला जाडसर फिरवून घेते। हे असे। कढई गरम करायला ठेवते। कढई गरम झालेली आहे। 2 छोटे चमचे तेल टाकते। या चमच्याने मी तेल टाकलेले आहे। 2 हिरवी मिरची तळून घेते। हिरवी मिरची तेलात टाकायच्या आधी मिरचीला मधात सुरीने थोडा काप दिला, नाहीतर हिरवी मिरची तेलात टाकताच तेल बाहेर उडते। त्याच तेलात अर्धा चमचा जिरे, जिरे झाले की कापलेला साल काढलेला बटाटा टाकल्यावर तेल उडू नये म्हणून झाकण ठेवते। कापलेला बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवला होता। बटाटा व्यवस्थित परतवून घेते। झाकण ठेवून होऊ देते। तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असेल तर टाका, नाहीतर जिरे टाकले नाही तरी चालते। बटाटा झालेला आहे। यामध्ये अगदी कमी सेंधा नमक, मिक्सरला जाडसर केलेले काळे मिरे, तेलावर व्यवस्थित परतवून घेतल्यावर यामध्ये 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा, मी जेवढा साबुदाणा भिजवला होता त्यापैकी अर्धा साबुदाणा खिचडीसाठी घेतला। साबुदाणा टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये मिक्सरला जाडसर केलेला शेंगदाणा कूट, चवीनुसार सेंधा नमक, उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवित असल्यामुळे सेंधा नमक टाकते। व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून होऊ देते। 1 मिनिटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेते, नाहीतर साबुदाणा खिचडी तळाला लागू शकते। अर्धा छोटा चमचा साखर टाकते। एकदा मिक्स करून झाकण ठेवून होऊ देते। आपल्याला इतर वेळेला साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर साधं मीठ टाकलं तरी चालतं। उपवासाची साबुदाणा खिचडी लोखंडी कढईमध्ये खूप छान बनते। तेलावर परतवून घेतलेले बटाटे, भिजवलेला साबुदाणा असल्यामुळे साबुदाणा खिचडी कमी वेळात तयार होते। काढून घेते। सुटसुटीत मऊ मोकळी साबुदाणा खिचडी तयार आहे। प्लेटिंग करते। मऊ मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी। बटाटा छान मऊ झालेला आहे। तळलेली हिरवी मिरची, लिंबू, दही, एकादशी स्पेशल काळे मिरे युक्त साबुदाणा खिचडी तयार आहे। आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।